लाडक्या बहिणींसाठी नवीन मोठी अपडेट आली आहे, त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल। तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, हा आधार क्रमांक ई-केवायसी च्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, असा मेसेज तुम्हाला येतोय का? सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा, कारण की बघा, ई-केवायसी मध्ये एडिट करण्याचा ऑप्शन सुरू झालेला आहे आणि याची मुदत तुम्हाला 31 मार्च पर्यंत दिलेली आहे। केवायसी करताना देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम येत होता की तुमचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही येत, त्यामुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली नव्हती, त्यांची केवायसी राहिलेली होती आणि त्याच्यानंतर आता एडिट करताना देखील हा आधार क्रमांक ई-केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, असा मेसेज येणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार की नाही, मग याचा नेमकं त्याचा अर्थ काय आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट पाहायला मिळत राहील। तर बघा, आता त्यासोबत महत्वाचं म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार। जानेवारी महिना देखील आता संपलेला आहे, आता फेब्रुवारीचा पहिला आठवडा देखील संपलेला आहे, मात्र अजून त्याची घोषणा देखील झालेली नाही आहे। तर त्याची देखील महत्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत आणि ज्या लाडक्या बहिणींचे या ठिकाणी डिसेंबर आणि नोव्हेंबरचे पैसे भेटलेले नाही, त्या लाडक्या बहिणींनी हे 3 हप्ते एकत्रित भेटणार का, मग त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा, अनेकांना ई-केवायसी करताना हा आधार क्रमांक ई-केवायसीच्या यादीत नाही, दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज येतोय, त्यामुळे महिलांच्या मनामध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा एकदा सुरू केलेली आहे, परंतु याच्यामध्ये ई-केवायसी मध्ये फक्त एडिट त्यांना करता येणार आहे, नव्याने ई-केवायसी करता येत नाही, हे लक्षात राहू द्या। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने त्याचा GR काढत या संदर्भात माहिती दिलेली आहे। मात्र अनेकांना ई-केवायसी करताना हा आधार क्रमांक ई-केवायसीच्या दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज येत आहे, त्यामुळे महिलांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। याचा नेमका अर्थ काय आहे त्याची पुढे आपण माहिती पाहणार आहोत। मग आता नेमकं हे पैसे जे आहेत ते कधीपर्यंत येऊ शकतात? बघा, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर हे पैसे येऊ शकतात। लाडकी बहीण योजनेचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकी आधी 1 हप्ता येणार असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र अजून त्याचा निर्णय झालेला नाही। पूर्ण आता हा पहिला आठवडा संपलेला आहे, त्याच्यामुळे अजूनही पैसे या ठिकाणी जमा झालेले नाहीत, त्यामुळे आता जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 हप्ते एकत्रित येण्याची शक्यता कमी आहे। मात्र अगोदर पैसे स्थगित राहिलेले आहेत, जसं की या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी हे 3 हप्ते एकत्रित देण्याची शक्यता असू शकते। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे। नवीन अपडेट आल्यास सर्व लाडक्या बहिणीपर्यंत शेअर केल्या जाईल, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना अशीच अपडेट पाहायला मिळत राहील।